Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic all about money. स्टुडंट विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऑल अबाउट मनी हा जो लेसन आहे या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स त्या ठिकाणी लर्न करत होतो. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 3rd आणि 4th या ठिकाणी आज लर्न करणार आहोत. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3मध्ये फाइंड मोर टॉपिक from your environmental studies or mathematics textbook. For drawing tree diagram, draw the diagram and add the words in English. तुमचा परिसर अभ्यास किंवा गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातून ट्री डायग्रामसाठी विषय शोधा, आकृत्या काढा आणि त्यात इंग्रजी शब्द लिहा. या ठिकाणी तुम्ही तुमचा परिसर अभ्यास आणि गणित या दोघेही विषयांपैकी कोणत्या तरी एका विषयामधून एक टॉपिक चॉईस करायचा आणि त्याचा ट्री डायग्राम या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. तर मी माझ्या नोटबुकमध्ये या ठिकाणी एक मॅथमॅटिक्सचा ट्री डायग्राम या ठिकाणी तयार केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा ट्री डायग्राम आहे चेंज ऑफ मनी, म्हणजे पैशाचे चेंज. म्हणजे आपण या ठिकाणी 50 रुपयाची जी नोट आहे तर हिचा आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो. मग या ठिकाणी 50 रुपयाची नोट आहे याचा आपल्याला या ठिकाणी ट्री डायग्राम करायचा आहे. या ठिकाणी 4 पार्टमध्ये मी हा ट्री डायग्राम तयार केलेला आहे. मग यातला फर्स्ट पार्ट आहे 50 रुपीची नोट आपल्याला या ठिकाणी तयार करायची. म्हणजे या ठिकाणी 10 रुपीची नोट जर घेतली तर या किती नोटा घ्यायच्या, 5 नोट्स. म्हणजेच 10 रुपयाच्या जर 5 नोटा घेतल्या तर किती नोट तयार होते, 50 रुपीज. अशा प्रकारे हे 50 रुपीचं या ठिकाणी डिवायडेशन झालं. या ठिकाणी आपण इथं अशा प्रकारे या ठिकाणी हे जे डायग्राम आहे हा डायग्राम या ठिकाणी आपण तयार करत आहोत. त्यानंतर 50 रुपीची नोट याच्यामध्ये आता 5 रुपयाची नोट घ्यायची. मग 5 रुपयाच्या किती नोटा घ्यायच्या तर 10 नोटा घ्यायचा. म्हणजे 5 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या तर आपल्याला 50 रुपीज मिळतात. त्यानंतर 5 रुपीज कॉईन. मग या ठिकाणी आता आपल्याला कॉईन घ्यायचे. मग 5 रुपयाचे किती कॉईन घेतले म्हणजे 50 रुपीजची नोट तयार होईल. तर 5 रुपयाचे 10 कॉईन्स घेतले म्हणजे 50 रुपीची नोट या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर 2 रुपीजचे कॉईन घ्यायचे. मग 2 रुपीजचे कॉईन घेतले तर किती कॉईन घ्यावे लागतील, 25 कॉईन. मग या ठिकाणी 25 कॉईन जर घेतले 2 रुपीचे तर 50 रुपीची नोट तयार होते. म्हणजेच 50 रुपीची नोट तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी हा डायग्राम आपण तयार करू शकतो. तर हा आहे मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील ट्री डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग टेबल. खालील तक्त्यावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. या ठिकाणी लेफ्ट साईडला सेंटेन्स दिलेले आहे, राईट साईडला सेंटेन्स दिलेले आणि सेंटरमध्ये बट हा वर्ड दिला आहे. म्हणजेच लेफ्ट साईडचं सेंटेन्स, राईट साईडचं सेंटेन्स, फर्स्ट सेंटेन्स लेफ्ट साईडचं, त्यानंतर बट हा शब्द यूज करायचा आणि राईट साईडचं फर्स्ट सेंटेन्स हे या ठिकाणी लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे कंप्लीट सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे शी वॉज टायर्ड, सेंटेन्स लिहायचं. त्यानंतर बट हा वर्ड लिहायचा, बट, आणि इकडचं राईट साईडचं फर्स्ट सेंटेन्स लिहायचं शी फिनिश हर होमवर्क. म्हणजे सेंटेन्स कसं तयार होईल, शी वॉज टायर्ड बट शी फिनिश हर होमवर्क. अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. याप्रमाणे मिनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला पुढील सेंटेन्स रीड करून तयार करायचे. मग जे पुढील सेंटेन्सेस आहे ते मी माझ्या नोटबुकमध्ये तयार केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकतात. फर्स्ट सेंटेन्स आपण तयार केलं तर शी वॉज टायर बट शी फिनिश हर होमवर्क. मग या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स तयार झालं. त्यानंतर सेकंड सेंटेन्स शी वॉन्टेड टू बाय अ कार बट शी हॅड नो मनी. अशा प्रकारे सेकंड सेंटेन्स तयार झालं. थर्ड ही वॉज ॲंग्री बट ही डिड नॉट फाईट. फोर्थ सेंटेन्स ही डिड नॉट नो द आन्सर बट ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. नेक्स्ट 5 नंबर दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. अँड लास्ट सेंटेन्स ही डिड नॉट रीड द बुक बट ही न्यू द स्टोरी. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी 2 सेंटेन्सेस दिलेले आणि 2 सेंटेन्सेसला आपण बट हा जो वर्ड आहे या वर्डने आपल्याला ते सेंटेन्सेस जॉईन करायचे आणि सेंटेन्स हे कम्प्लिटली
राईट करायचं. तर अशा प्रकारे हे सेंटेन्सेस या ठिकाणी मी राईट केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.